एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या प्रेमलच्या ब्लॉग्समध्ये. ओके, तर आजचा ब्लॉग इकडची मी सुरुवात करतो आणि ब्लॉगमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगेन. त्याच्या अगोदर माझी बायको माझ्या वेण्या बनते त्या बघा, केस वाढवले ना. चला लेट्स गो. ओके, तर गाईज ब्लॉग स्टार्ट झाले आमचा. ओके, तर बोललेलो म्हणजे मी असा ठरवलेला की आजपासून ब्लॉग स्टार्ट करीन. तर स्टार्ट केला. वेणी बघ कशी बनले, बरोबर ना. लेट्स गो. आपले दिवस ब्लॉग का नाही गेला माहिती का, कारण की हिला बघलं तुम्हाला समजेल. ओके, नसेल समजला तरी एक्सप्लेन करून येईल. चला लेट्स गो. आता रिक्षा आले, रिक्षात बसून आम्ही निघू. बाय. तू बोल ना. ओके, तर आता जस्ट नावला मी कपडे घेतले आणि कपडे ॲक्च्युली अल्ट्रेशन करायला दिले, ते कमी होतील हे दुकानांचे घेतले. ठीक आहे, पण आता हे दुकानांची कपडे घेतले अल्टर होतील, त्याच्यानंतर आपण परत घेवायला येऊ. मग तवर आपण काय करू, मामलेदार मिसळ गावाला चालले. चला, आज मी सगळ्यात शॉर्ट रेंजवाली रिक्षा बघितले. ती पण ओला बुक केले. आज आहेत जाऊचा, जास्त लांबी नाही. ओला आहे ना. बॅट आहे, थांबा जरा OTP सांगतो. ओके, तर मामलेदार मिसळ गावाला आलं. मामला मी कडे तुले आमचा, पण मला यांचा वडापाव ट्राय करायचा आहे ना, म्हणून मग मी वडापावचा इंतजार केला. ही बघ अशी बकऱ्याची चरायला लागली. चार्जिंग नाही संपत, ब्लॉग बनवत होता. तुम्ही काय खायला घेतले ते? मी मिसळ पाव झाली, त्याच्यानंतर वडापाव झाला. आता मी काय झालं, तुम्हाला समजला माझा नवरा का जाणार आहे किंवा का वेगळा, तेच काय समजला. चला आता मी या गोष्टी मी तर खाल्ले, माझं झालं एवढा खाऊन मग मी घरी गेले. आता कोणती जेवण? हो. ओके, तर आम्ही आता खाऊन झाले इकडची आहे आणि त्याच्यानंतर आता पप्पासाठी पार्सल पण घेतो, म्हणजे पप्पा पण खेळ ना थोडीशी. आता मार्केटमध्ये थोडासा फिरता. तिच्यावर बघ काय केली. हां, दूर जास्तच साधलो रे. मार्केटमध्ये थोडासा फिरतो आणि मग घरी जातो. कपडे घेवायला जातो, मग तिकडची घरा समजलं ना. बाय. हे भारी वाटते त्याच्यापेक्षा. हां, भारी वाटते. ओके गाईज, इने नुसतं टाइमपास करीत घेतले. मध्ये जास्त नुबा ठेवले. हां, मोबाईल मला बघत आहे. हॅलो एव्हरीवन, तर आता मी घरा पोचलो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आम्ही ना मधीन थोड्याफार व्हिडिओ शूट केलेल्या आहेत, त्या आता प्ले करतो आणि मग त्या बघल्यानंतर ब्लॉग एंड. टाटा, बाय बाय. असं वाटते वेगळी, आम्ही ब्लॉग नाही बनवत, आम्ही कधीतरी व्हिडिओ टाकू म्हणून मी छोटासा टेक घेते. आडवा घ्यायला पाहिजे होता, पण आता उभा घेते, काय करणार. आणि इथं गर्दी बघा फक्त. आणि टाईम काय झाले दाखवा किती. तर मुद्दा असा ना, आम्ही एवढे दिवस ब्लॉग कन्नडी नाही बनवला. याचा मेन मुद्दा जो ऋषाली प्रेग्नेंट होती आणि आम्हाला लोकांना सांगायचा नव्हता 7व्या महिन्यापर्यंत. मग आम्ही ब्लॉगिंग 7 महिन्याला बंदच ठेवलेली. तर पुन्हा चालू करतो. मी बोलतो सॉरी कारण की 3 महिने जाम त्रास झाला. मग त्याच्यामध्ये ब्लॉगिंग वगैरे सगळी थांबली ना, घरात बिझी, म्हणजे घरात आलो तशी बिझी झालो आम्ही. आम्हाला टाईम नाही भेटला, पण आता आम्ही ब्लॉगला वापस सुरुवात करणार आहोत. तर छोटासा टेक म्हणून मी रँडम व्हिडिओ बनवली. हा कधीतरी टाकू, अशी काढायची होती ॲक्च्युली, पण मी अशी काढली. माझा नवरा बघा किती भारी दिसते.
आणि आमचं आता जाम सारे ब्लॉग पण येतील आणि जाम सारे ब्लॉगमध्ये जाम साऱ्या नवीन गोष्टी पण येतील त्या मी तुम्हाला टायमासोबत सांगू. आणि हा उतारा सकाळ बनवले तो तुम्हाला लवकरच समजेल. माझा असं म्हणणं होता ज्या दिवशी मी थोडासा एक म्हणजे गोल ठेवले तो पूर्ण झाला त्या दिवशी दाढी करीन म्हणजे पूर्ण चांगला सेटल होण्याचा प्रयत्न करीन असं लवकरच सांगेन तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल माझा नवरा गोरा दिसतो एवढं नाही तो लायकीचा कमाल येतो बघा. तर गलत फॅमिली राहू नका. चला बाय.